आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी 23 ऑगस्ट रोजी नागपुरातील महाल इथल्या गडकरी वाड्यात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नागरिकांची निवेदनं स्वीकारून मंत्री नितीन गडकरी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. नागपुरात गणेशोत्सवानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती आणि संस्कार भारतीच्या सहकार्यानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक गणेशोत्सव मंडळांना आजपासून 31 ऑगस्टपर्यंत महाल इथल्या मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. गोस्वामी तुलसीदास हे समानता, बंधुत्व आणि मानवतेचे संस्थापक होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमीचे माजी सदस्य अजय पाठक यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभाग आणि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे तुलसीदास जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. विभाग प्रमुख डॉक्टर मनोज पांडेय आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर मधुलता व्यास यांनीही तुलसीदासांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. नागपुरात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सिटीझन सायन्स सिरीज 2026 अंतर्गत विशेष सत्राचं आयोजन उद्या 21 ऑगस्ट रोजी करण्यात आलं आहे. प्रोफेसर राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटिव्हतर्फे तारकुंडे हायस्कूल इथे दुपारी 3:30 वाजता हे सत्र होणार आहे. सायबर सेलच्या वुमन हेड कॉन्स्टेबल श्रद्धा ढोमणे नागरिकांना सायबर सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल गोपनीयतेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित प्रतिष्ठित ॲट होम कार्यक्रमात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांच्या समृद्ध लोकसंस्कृतीचं सादरीकरण करण्यात आलं. संचालिका आस्था कार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकनृत्य आणि लोककला सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात दक्षिण मध्य क्षेत्रातील एकूण 120 कलाकारांनी सहभाग घेतला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.